पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा रद्द. विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते, तर मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चा. भारताच्या कारवाईच्या इशाऱ्यानं पाक आर्मीचे प्रमुख घाबरले. पाकिस्तान आर्मीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाला परदेशात पाठवले. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब. हल्ल्याआधी शत्रू 10 वेळा विचार करेल. मरियम नवाज यांची दरपोक्ती. आमच्याकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब. फारुख अब्दुल्लांचं प्रत्युत्तर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. मोदी सरकार देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. 94 वर्षांनंतर देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार. तसंच स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच जातनिहाय जनगणना होणार. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करावी. राहुल गांधींची प्रतिक्रिया. जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक. मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला. फडणवीसांची टीका. सरकारनं आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी. तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करावं. राहुल गांधींची मागणी. IPS अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये FRPची घोषणा.